मेष राशीच्या व्यक्तींशी पंगा जर घेतला तर दंगा होऊ शकतो. खरोखर हे तापट आहेत का लीडरशिप क्वालिटीज आहे त्यांच्यामध्ये? मेष राशीचं डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहे. मेष राशी राशीचक्रातली पहिली राशी आहे. तिचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे आणि तत्व आहे तर ते म्हणजे अग्नी आहे. अग्नीनुसार ही व्यक्ती कशा पद्धतीने काम करतात हे सगळ्या छटा त्यांच्या स्वभावातून आणि कामात येतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे स्पष्ट व्यक्ती असतात, बिनधास्त असतात. ते जे त्यांच्या मनामध्ये येतात ते बोलून जातात. कदाचित दुसऱ्याला लागू शकतं पण अतिशय स्पष्ट व्यक्तपणाने ते काम करतात. दुसरं म्हणजे धाडसी असतात. कुठलेही निर्णय घेण्यासाठी ते अजिबात मागे पुढे बघत नाहीत. एखादी गोष्ट त्यांनी जर मनात घेतली तर ती पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात. कारण मंगळ हा नेता असतो. त्या प्रकारे मेष राशीचे व्यक्ती हे टीम लिडरशिप क्वालिटीज त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे असतात. फक्त काय होतं, कधी कधी खूप राग येतो आणि रागामुळे त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या डिस्टर्ब होतात. म्हणजे आजूबाजूचे लोक त्यांना थोडीशी त्यांच्या माघारी काही गोष्टी बोलू शकतात. हा व्यक्ती खूप रागीट आहे, तापट आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मेष राशीच्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये ऐकायला मिळतात. पण मोठ्या मोठ्या आर्मी मधले असतील आणि मोठ्या मोठ्या सरकारी ऑफिसर असतील, मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करणारे सर्जन असतील, डॉक्टर असतील, टीम लीडर असतील, मोठे मोठे उद्योजक असतील, त्यांच्यामध्ये ही मेष राशी आढळून येते. कारण मंगळ असल्यामुळं हे शून्यातून मोठं विश्व निर्माण करण्याची ताकद मेष राशीला आहे. तर या मेष राशी संदर्भात आणखीन डिटेल्स बघणार आहे. प्रेम आणि नातेसंबंध. मेष राशीचे जे व्यक्ती असतात त्या रिलेशन संदर्भामध्ये अत्यंत प्रामाणिक असतात. नातेसंबंधाविषयी प्रामाणिक असतात. त्या डिवोशननं काम करतात, सरप्राईज देतात, गिफ्ट देतात. अशा संदर्भातल्या मेष राशीचे व्यक्ती रिलेशन बद्दल अतिशय प्रामाणिकपणे असतात. आता काही मेष राशीच्या व्यक्तींमध्ये प्रॉब्लेम्स जे दिसतात ते म्हणजे काय, उतावेळपणा असतो, लोकांचं ऐकून घेत नाहीत, इगो क्लॅश होतो. म्हणजे त्यांची जी मतं असतात दुसऱ्यांच्या मतांशी ती कोऑर्डिनेट होत नाही. दुसऱ्यांची मतं ते कधी कधी ऐकून न घेता आपले निर्णय त्यांच्यावरती लादतात. त्यामुळे काय होतं, डिस्टर्बन्सेस राहतात. सगळ्याच मेष राशीच्या व्यक्तींमध्ये असं आढळत नाही पण बहुतांशी मेष राशीच्या व्यक्तींमध्ये या गोष्टी आढळून येतात. मेष राशीचे व्यक्ती कधी कधी पॉझिटिव्ह होतात. त्यामुळं पुढच्या व्यक्तीला थोडासा त्याचा कधी कधी त्रास होऊ शकतो. आता कम्पॅटिबिलिटी म्हणजे कुठल्या राशींशी यांचं चांगल्या प्रकारे जमू शकतो, तर सिंह आणि धनु या दोन राशींशी हे चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतात किंवा पुढच्या व्यक्तींना यांच्याविषयी चांगलं वाटू शकतं. आता करिअर आणि पैसा, कुठल्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या व्यक्तींनी जावं? खरोखर जर समजा करिअर करायचं असेल तर एकदा डिटेल पत्रिकेचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. पण जर वरवर आपल्याला बघायचं असेल की मेष राशीच्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचं करिअर करावं, तर सैन्यामध्ये हे जाऊ शकतात, मोठे मोठे अधिकारी हे बनू शकतात, पोलीस डिपार्टमेंट मध्ये जाऊ शकतात, त्याच्यासोबत खेळाडू बनू शकतात, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण या व्यक्तींना चांगलं करिअर संपादन करता येतं असं मी प्रॅक्टिकली बघितलेलं आहे. आता मेष राशीचे व्यक्ती पैसा भरपूर प्रमाणात कमवतात. प्रॉपर्टी, मंगळ हा तर जमिनीचा कारक आहे त्यामुळं मल्टिपल प्रॉपर्टीज त्यांच्या होऊ शकतात. ऑब्विसली पत्रिकेतल्या बाकीच्या ग्रहांची स्थिती पण आपल्याला बघावी लागते. त्याच्यानुसार कळतं की प्रॉपर्टीज किती होणार, कशा प्रकारच्या होणार. पण मेष राशीवरती मंगळाचं आधिपत्य असल्यामुळं जमिनी, शेती जमिनी, प्लॉट्स घेणं, प्रॉपर्टी करणं, इन्व्हेस्टमेंट करणं, अशा प्रकारच्या गोष्टी मेष राशीच्या व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात. आता मेष राशीच्या व्यक्तींनी कोणती उपाययोजना करायची, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी हनुमानाची उपासना अत्यंत लाभदायक आहे. मग कशा प्रकारे ते करू शकतात, तर मंगळवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाणे, त्या ठिकाणी काही बत्ताशे वगैरे अर्पण करणे, बुंदीचा लड्डू वगैरे देणे, कुठल्याही प्रकारे हनुमानाच्या ठिकाणी प्रेमाने जाणे, त्याचं दर्शन घेणे, ज्यामुळे त्यांचा जो मंगळ आहे तो कायम ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये राहतो आणि पॉझिटिव्हली त्यांना काम करण्यासाठी मदत करतो, चैतन्य निर्माण करतो. तेव्हा मंगळाच्या लोकांनी म्हणजे मेष राशीच्या लोकांनी हनुमानाची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासोबत काय करणं गरजेचं आहे, तर मंगळ यंत्राची पूजा केली पाहिजे. सिद्ध अशा प्रकारचं तांब्यावरचं मंगळ यंत्र असेल किंवा भोजपत्रावरचं ओरिजिनल अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं होम हवन करून प्राण प्रतिष्ठापना करून सिद्ध केलेलं असं जे यंत्र असेल तर ते त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये स्थापन करावं, त्याची पूजा करावी, अगरबत्ती दाखवावी किंवा 1 मिनिट शांतपणे त्या यंत्रापाशी बसावं, दर्शन घ्यावे, की जेणेकरून त्यांच्या कामामध्ये जे अडचणी येत आहेत किंवा
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या कॉम्पिटिशन्स त्यांना येतात त्याच्यावरती मात करण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळते. मंगळ जेवढा चांगल्या प्रकारे या व्यक्ती ठेवतील त्यानुसार त्यांना यश मिळेल. आजूबाजूची लोक टीमवर्क चांगल्या प्रकारे होईल. जे डिस्टर्ब होत आहेत लोक ती पण त्यांच्यासोबत जोडली जातील आणि पुढं चांगल्या प्रकारे त्यांचं कंटिन्युएशन होईल. मंगळाचे जे आजार होतात या व्यक्तींना विशेष करून जे ऍसिडिटीचे आजार होऊ शकतात किंवा मंगळाच्या रिलेटेड राग येणं, डोकं जड होणं, डोकं गरम होणं, बॉडी गरम राहणे, अशा प्रकारचे पण आजार यांना दिसतात. तर ह्या सगळ्या आजारांवरती सगळ्यात महत्वाचं सोल्युशन म्हणजे हे उपाय आहेत. हनुमानाची उपासना करणे, मंगळ यंत्राचं पूजन करणे आणि शक्य तेव्हा लाईट कलरचे असे रेडच्या ज्या छटा आहेत त्यातले कपडे आपण वापरू शकता. आता याच्याच नंतर वेगवेगळ्या राशींचे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्सिमम शेअर करा, जेणेकरून तुमच्या राशीचा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. थँक्स.